वास्तुशास्त्राची जिथे जिथे व्हिजिट देतो तिथे आम्ही निक्षून सांगतो की किंवा अगदी 100% मी सांगतो की शक्यतो ह्या एरियामध्ये त्या ईशान्य भागामध्ये कोणाची चप्पल येणार नाही किंवा कोणी तिथे चालत जाणार नाही अशा पद्धतीने तुम्ही रचना हॉटेलची करायची. कारण मी बऱ्याच ठिकाणी आता सुद्धा मी पुण्याला जातोय, मुंबईला पण आता माझी ह्या जून जुलैमध्ये फेरी आहे. त्याच्या अगोदर एकदा दिल्लीला जाऊन यायचं मला. कसं असतं व्हिजिटला जात असताना किंवा व्हिजिट केल्यानंतर तिथे समजतं की अरे छोटे छोटे फॉल्ट असतात ते आपण शक्य नसतं की आत्तापर्यंत बऱ्याच जणांना माहीतच नव्हतं. अरे आपण ज्या देवतेला मानतो त्या देवीचा आणि देवाचा वास त्या भागात आहे आणि तो बरोबर तो सांगितला गेला की पूर्व भाग जो आहे त्याच्या आतली जी भिंत खंड आहे तिथे तिचा वास सांगितला गेलेला आहे. म्हणजे आपण बरोबर देव्हारा ठेवतो, तो देव्हारा आणि देव्हाऱ्याच्या बाजूची साधारण 5 ते 6 फुटाची जागा. आता हा एरिया तुम्हाला बोललो तो मी साधारणतः 500 स्क्वेअर फूटचा जर तुमचा एरिया असेल सॉरी 500 स्क्वेअर फूटचा तुमचा हॉटेलचा एरिया असेल छोटासा, तर त्याच्याकडे हा मी एरिया बोललो. बाकी तिसरा आणि चौथा भाग हा सगळ्यांसाठी